महायुतीमध्ये भाजपच्या संभाव्य मंत्र्यांची यादी समोर. भाजपकडून 16 जणांना मिळू शकतं मंत्रिपदाची शपथ. रवींद्र चव्हाण, मंगलप्रभात लोढा, विखे पाटील, गिरीश महाजनांचं मंत्रिपद कायम राहणार. नितेश राणे, गणेश नाईक, आशिष शेलारांची देखील वर्णी लागण्याची शक्यता. शिवसेनेच्या संभाव्य मंत्र्यांची यादी समोर. यादीमध्ये 7 जणांचा समावेश. दादा भुसे, शंभूराज देसाई, गुलाबराव पाटील, उदय सामंत, अर्जुन खोतकर, संजय राठोडांनाही मंत्रिपदाची संधी. मंत्रिपदासाठी राष्ट्रवादीच्या आमदारांकडून लॉबिंग. अजित पवार दिल्लीत असताना राष्ट्रवादीचे आमदार किरण लहामटेही दिल्लीमध्ये. प्रफुल्ल पटेल यांची घेतली त्यांनी भेट. स्ट्राईक रेटच्या आधारे राष्ट्रवादीला मंत्रिपदं वाढून हवी आहेत. शिवसेनेला दिली जातील तेवढीच मंत्रिपदं देण्याची राष्ट्रवादीची मागणी. भाजप श्रेष्ठींची भेट घेत राष्ट्रवादीचे नेते चर्चा करणार असल्याची सूत्रांची माहिती. मंत्रिपदाचा सस्पेन्स उद्या संपणार असल्याची संजय शिरसाट यांची माहिती. तर 5 तारखेला केवळ मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री नाही तर मंत्र्यांचाही शपथविधी होण्याची शक्यता. शिरसाट यांचं वक्तव्य. सिन्नरचे राष्ट्रवादीचे आमदार माणिकराव कोकाटे मंत्रिपदासाठी इच्छुक. जलसंधारण खात्यात काम करायला आवडेल. कोकाटेंची प्रतिक्रिया. मात्र दादा घेतील तो निर्णय मान्य असेल, कोकाटेंचं वक्तव्य. ज्युपिटर रुग्णालयात उपचारानंतर काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वर्षावर दाखल. घसा दुखत असल्यानं आणि पांढऱ्या पेशी वाढल्यामुळे शिंदेंनी घेतले उपचार. काही तपासण्या घरी करणं शक्य नसल्यानं शिंदे रुग्णालयात गेले होते. त्यांच्या आजारपणाचे वेगळे अर्थ काढू नका, नाहीतर त्यांच्याच भाषेत उत्तर मिळेल. शंभूराज देसाईंचं विरोधकांना प्रत्युत्तर. देवेंद्र फडणवीसच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची एबीपी माझाला माहिती. अनौपचारिक गप्पांमध्ये भाजपच्या मोठ्या नेत्याकडून संकेत. भाजपच्या विधिमंडळ गटनेते निवडीची प्रक्रिया उद्याच पार पडणार. भाजप विधिमंडळ गटनेता हाच महायुतीचा मुख्यमंत्री असणार. मात्र तुर्तास काहीही ठरलं नसल्याची सूत्रांची माहिती. शपथविधी संदर्भात मंत्रालयात बैठक. राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्या उपस्थितीत बैठक पार. आमदार प्रसाद लाड, भाजप नेते मोहित कंबोज यांचीही उपस्थिती. शपथविधी 5 डिसेंबरला हे बावनकुळेंच्या ट्विटवरून समजलं. उदय सामंतांचा मोठा दावा. अजून 48 तास आहेत. 48 तासांमध्ये अनेक गोष्टी होऊ शकतात. उदय सामंतांचं वक्तव्य. एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्रीपद आणि गृहमंत्रीपद मिळावं. गुलाबराव पाटलांकडून अपेक्षा व्यक्त. शिंदे नाराज नसल्याचंही गुलाबराव पाटलांकडून स्पष्ट. महायुतीला विजय मिळवून दिलेल्या नाऱ्याची भाजपकडून पुनरावृत्ती. शपथविधी सोहळ्याला 10,000 भाजप कार्यकर्ते. एक है तो सेफ है अशा आशयाचा मजकूर असलेले टी शर्ट घालणार. भाजपकडून महत्त्वाच्या नेत्यांना शपथविधीचं आमंत्रण. 19 राज्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सोहळ्याला उपस्थित राहणार. तर माजी मुख्यमंत्री आणि साधू संतांनाही निमंत्रण. नागपुरातील गोपाळ चहावाला फडणवीसांच्या शपथविधीला जाणार. 5 डिसेंबरच्या शपथविधीसाठी गोपाळ चहावाल्याला निमंत्रण. गोपाळ हे बावनकुळे देवेंद्र फडणवीसांचे मोठे चाहते. देवेंद्र फडणवीसांच्या शपथविधीसाठी 4 खास जॅकेट तयार. नागपुरातील फडणवीसांचे एकेकाळचे खास टेलर पिंटू महाडी यांनी शिवले 4ही जॅकेट पाठवलेले मुंबईला. दिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरच्या रवी भवनामध्ये मंत्र्यांचे शासकीय बंगले तयार. 5 डिसेंबरला शपथ घेणाऱ्या मंत्र्यांसाठी बंगले उभारले. 16 डिसेंबरपासून नागपुरात हिवाळी अधिवेशन होणार असल्याची माहिती. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग जानेवारीमध्ये मोकळा होण्याची शक्यता. ओबीसी आरक्षणामुळे निवडणुका रखडल्या. 22 जानेवारीला सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडणार. मुंबई महापालिकेसाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून स्वबळाची चाचपणी. 36 विधानसभा मतदारसंघातील 227 प्रभागांसाठी 18 जणांची टीम. प्रत्येकावर 2 विधानसभेतील 12 प्रभागांची जबाबदारी. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाची मोर्चे बांधणी सुरू. निवडणूक कधीही होऊ शकते. आतापासूनच तयारीला लागा. उद्धव ठाकरेंचा नगरसेवकांना आदेश. मुंबई महापालिका निवडणुकीपर्यंत भाजप शिंदेंना गोंजारेल. हेतू साध्य झाल्यानंतर शिंदेंच्या बाबतीत जे करायचं ते करतील. उद्धव ठाकरेंचं वक्तव्य. तर शिंदेंच्या मागे भाजपची मोठी शक्ती असल्याचाही ठाकरेंचा दावा. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ईव्हीएम ऐवजी मतपत्रिकांवर घ्या. वर्ध्यात ठाकरे गटाची मागणी. हिंगणघाट उपविभागीय अधिकाऱ्यांना दिलं निवेदन.
शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयाकडून नवी तारीख. आता 6 डिसेंबरला सुनावणी होणार. सरन्यायाधीश चंद्रचूड निवृत्त झाल्यामुळे सुनावणीसाठी नवं न्यायपीठ द्यावं लागणार. मार्कडवाडीमध्ये मतदान न घेताच मतदान रद्द. उत्तम जानकरांची घोषणा. प्रशासनाच्या दबावामुळे निर्णय घेतल्याचं उत्तम जानकरांचं स्पष्टीकरण. जिथे हजारांमध्ये मतांची अपेक्षा होती तिथे कमी मतं मिळाली. व्हीव्हीपॅटमध्ये तुतारीचं मत भाजपकडे वळत असल्याचा उत्तम जानकरांचा दावा. सरकार घाबरतंय म्हणूनच मार्कडवाडीमध्ये मतदान प्रक्रिया होऊ देत नाही. उत्तम जानकरांचा आरोप. मार्कडवाडीतील निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि निर्दोषच होती. मार्कडवाडीतील तिन्ही बूथचं मतदान मतमोजणीत विसंगता नाही. निवडणूक अधिकारी निर्णय अधिकारी विजया भांगळालकर यांचं स्पष्टीकरण. निवडणूक आयोगाला कसली भीती. येऊ घातलेल्या सरकारने कर्फ्यू लावण्याचे आदेश का दिला. मार्कडवाडीतील प्रकरणावरून आदित्य ठाकरेंचे सवाल. नवापूरच्या आदिवासी सहकारी साखर कारखान्यावर प्रशासकाची नियुक्ती. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते भरत गावित यांना सहकार विभागाचा मोठा दणका. इंदापूरमधील शहागावच्या पायथ्याशी भीमा पात्रात सोडले 12 लाख मत्स्यबीज. राज्य सरकारचा उपक्रम. उजनी जलाशय मत्स्य व्यावसायिकांना मोठा दिलासा. शेतकरी काँग्रेस कार्यकर्ते आणि भूमिसेनेच्या कार्यकर्त्यांनी मुंबई वडोदरा महामार्गाचं काम रोखलं. जमिनीचा मोबदला न देताच काम सुरू केल्याचा शेतकऱ्यांचा आरोप. तर मोबदला मिळेपर्यंत काम सुरू न होऊ देण्याचाही इशारा. सांगली जिल्हा परिषदेतील मालमत्तांच्या जप्तीचं वॉरंट. ठेकेदाराचे 20 लाखांचं बिल थकवल्यानं जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची खुर्ची टेबल यासह वाहन आणि इतर साहित्य जप्त. नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील तुळजापूर नागपूर राष्ट्रीय महामार्गाचं काम अद्याप अपूर्ण. मात्र तरीही पार्टी जवळील टोल नाक्यावरील टोल वसुली सुरू. लोटे एमआयडीसी मधून दूषित पाणी वाहून नेणारी पाईपलाईन फुटल्यानं सोनपात्र नदीत मृत माशांचं प्रमाण वाढलं. अधिकाऱ्यांनी दखल न घेतल्यानं मच्छीमार संतप्त. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलनाचा इशारा. मुंबई गोवा महामार्गावरच्या परशुराम घाटात पुन्हा अपघात. कंटेनर टेम्पो आणि बसचा अपघात. 10 जण जखमी तर काही काळ घाटातील वाहतुकीचा खोळंबा. नागपूरच्या गोवारी उड्डाणपुलावर विचित्र अपघात. उड्डाणपुलावरून जाताना समोरच्या वाहनानं अचानक ब्रेक मारल्यामुळे इतर गाड्या एकमेकांवर आदळल्या. फेंगल चक्रीवादळाच्या भीतीनं सोलापूर बाजार समितीमध्ये कांद्याची आवक वाढली. सोलापूर बाजार समितीमध्ये 2 दिवस 850 ट्रक कांद्यांची आवक. तर कांद्यांची आवक जास्त आणि कच्चा कांदा असल्यानं दर घसरले. बारामती शहरातील गणेश मार्केटमध्ये शेवग्यांना 400 रुपये किलो इतका दर. त्यामुळे ग्राहकांची शेवग्याच्या शेंगा खरेदीकडे पाठ. वातावरणातील बदलामुळे रब्बी हंगामातील तूर पीक धोक्यात. तुरीवर कीड आणि अळ्यांसह बुरशीजन्य आजारांचा प्रादुर्भाव. औषध फवारणी करत शेतकऱ्यांकडून पीक वाचवण्याचा प्रयत्न. राष्ट्रीय बालभवन नवी दिल्लीतर्फे छत्रपती संभाजीनगरमध्ये पर्यावरण परिषदेचं आयोजन. 12 ते 15 वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांचा परिषदेमध्ये सहभाग. संचालिका मुक्ता अगरवाल यांच्या हस्ते 3 दिवसीय परिषदेचं उद्घाटन. FFSI कडून पॅकेज ड्रिंक वॉटर आणि मिनरल वॉटरचं अतिधोकादायक खाद्यपदार्थांच्या श्रेणीमध्ये वर्गीकरण. त्यामुळे आता या पाण्याच्या तपासणी करणं अनिवार्य. तसंच पाण्याचं आणि ते पाणी विकणाऱ्या कंपन्यांचंही ऑडिट केलं जाणार. केंद्राची देशी बनावटीच्या अणुऊर्जेवरील 2 पाणबुड्यांच्या निर्मितीला मंजुरी. नौदलासाठी 26 राफेल खरेदी आणि 3 स्कॉर्पियन वर्गातील पाणबुड्यांच्या बांधणीचा करार पुढच्या महिन्यात होणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.